म्हणजे? अहो म्हणजे माझी हरवलेली बायको पोलीस आहे, कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे. अहो तुम्ही इथं स्वतःच हरवता तर मग चोरांना कसे पकडणार? अशी कशी कॉन्स्टेबल ग तू? ते सगळं जाऊ दे, तुम्ही प्लीज मला माझ्या नवऱ्यापर्यंत पोचवा. बर ठीक आहे, मग तुम्ही हे सांगा, तुम्ही थांबला त्या हॉटेलचं नाव काय? लक्षात नाही नीट. ठीक आहे, पण तुम्हाला काही जवळची खूण वगैरे आठवते का तिथली? तर हायवे पासून वळलो की 10 मिनिटात हॉटेल येते बघा ते. अहो काय मॅडम, इथली जवळची सगळीच हॉटेल तशी आहेत. बरं मला सांगा, तुम्हाला जवळपासची काही खूण वगैरे आठवते का? म्हणजे एखाद्या हॉटेलचं नाव किंवा एखादी इमारत, चहाची टपरी वगैरे अशी काही खूण आठवते का? बाजूला गार्डन वगैरे काय आहे का? हा सर, त्या हॉटेलच्या पुढे एक मोठं गार्डन आहे आणि गेल्या गेल्या रिसेप्शन काउंटर होतं. एका बाजूला झाडे आहेत भरपूर, दुसऱ्या बाजूला बाग आहे आणि लय मोठं हॉटेल आहे ते. अहो मॅडम, सर्व हॉटेल तशीच असतात. तुम्ही आता एक काम करा, तुमच्या नवऱ्याचा फोन नंबर काय ते सांगा. अहो नवऱ्याचा नंबर सांगायचे, अहो नाव नाही घ्यायला सांगितलं तुम्हाला मी. हे एवढं लाजायचे काय त्यात? हो मी लाजत नाहीये, मला माहित नाही सत्याचा नंबर. अगं नवऱ्याला एकरी नावानं हाक मारतीस म्हणजे नक्कीच तुझं लव्ह मॅरेज असणार आहे. असं कसं शक्य? साधा नवऱ्याचा नंबर माहित नाही हिला. हो मलाही तसंच वाटतंय. नाही नाही, लव्ह मॅरेजच असणार. हो ऐका ना, तुमचं सगळं बाजूला राहू दे, आधी मला माझ्या घरी पोचवा. हो तुम्ही पोलिसांना पोलिसांचं काम सांगू नका. अहो मी बी पोलीसच आहे की, इसरताय वे? हे बघा, मी खरं सांगते, मला माहित नाही सत्याचा नंबर. मग तुमचा नवरा तुम्हाला शोधायला हॉटेलवर गेला असेल. तुमच्या मोबाईलवर फोन करूया आता. मी माझं फोन हॉटेलवर विसरले. अशी कशी ग बाई तू? तुला तुझ्या नवऱ्याचा नंबर माहित नाही, हॉटेलचा पत्ता माहित नाही, तुझा मोबाईल हॉटेलवर विसरून आलीस आणि तरी बी तू पोलिसात आहे. सर बघितलं काय डिपार्टमेंटची काय अवस्था झालीये? अहो सर, मी मागाशीच लावून बघितलं, कोणी बी फोन नाही उचलत. नशीब तेवढं तरी डोकं चाललंय तुमचं. ठीक आहे, परत एकदा फोन करून बघूया आपण. सर एक मिनिट. हॅलो सत्या, हॅलो. हॅलो सत्या, हा सत्या बोलतोय. हॅलो सत्या, हॅलो हॅलो हॅलो. The subscriber is currently switched off. Please try after some time. काय लागतोय का फोन? एकदा रिंग झाली आणि कट झाला, आता स्विच ऑफ येतोय. बघितलं का सर, हे असं असते लव्ह मॅरेज. हे बघा ताई, तुम्ही हरवलं नाहीये, तुमच्या नवऱ्याने तुम्हाला सोडलंय. लव्ह मॅरेज आहे ना, हे असंच असतं बघा. अरे याला बी आत्ताच बंद पडायचं होतं काय? काय झालं? कोणाचा फोन होता? अहो माझ्या बायकोचाच फोन होता. म्हणजे ह्यो माझ्या बायकोचाच फोन आहे. कदाचित त्यांना माझा नंबर आठवत नसेल म्हणून त्यांनी स्वतःच्या नंबरवर फोन केला. पण ह्यो बंद पडला ना आत्ताच. साहेब तुमच्याकडे या मोबाईलचं चार्जर आहे का? नाही, आमच्याकडे चार्जर आहे पण या फोनचा नाही. ठीक आहे, मी एक काम करतो, मी हॉटेलवर जाऊन ह्यो फोन चार्ज करून लगेच परत येतो. कदाचित वाघमारीतच कुठतर जवळपास असतील. ठीक आहे, चल पुष्कर. सत्या ऐक ना दादा, प्लीज, जसं तू मंजू त्याला शोधतोयस ना, तसंच माझ्या रुपालीला पण शोधायला मदत कर ना. बरं ठीक आहे, शोधूया आपण. तू टेन्शन नको घेऊ, शांत हो आधी. कदाचित असं बी असेल की त्या दोघी एकत्रच असतील. चल आपण बघूया. प्लीज ये. दादा, दादा मला माझी बायको भेटेल ना?
पुष्कर तू जरा शांत हो आधी. हे बघ, दोघी बी सापडतील आपल्याला, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तू एक काम कर, या फोनचं चार्जर कुठं मिळतंय का बघ. जा. काय पाहिजे? अरे आम्हाला प्रायव्हसी वगैरे काय आहे की नाही? अरे हॉटेलचं एवढं मॅनेजमेंट सोडून तू आम्हाला डिस्टर्ब करायला इथं आलास. सॉरी सर, ऍक्च्युली मला ना हे पाहिजे, हे हे पाहिजे हे. अरे त्याला काय शेंडा बुडका मागे पुढे काय आहे की नाही? का आपलं हे पाहिजे हे चार्जर पाहिजे, चार्जर. चार्जर पाहिजे मग असं बोल ना. चार्जर आहे माझ्याकडे, हा. पण त्यांनी हल्ली चार्ज होत नाही रे. हे कोणी आहे का? सॉरी, तुम्हाला मी आंघोळ करताना डिस्टर्ब केलं. ऍक्च्युली मला ना चार्जर पाहिजे, माझी बायको हरवली. चार्जर पाहिजे? अहो तसं आहे. अहो हे काय करताय? ओ, 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 सोडा. ओ. चार्जर. अरे बेब, अरे यार. अगं असं रडू नकोस, आम्ही नक्कीच तुझी काहीतरी मदत करू. पण आता आई बापांनी स्वीकारली पाहिजे हिला. लव्ह मॅरेज करून आली आणि आता नवऱ्यानं पण सोडले. अहो लव्ह मॅरेज नाही आमचं. मग काय अरेंज आहे का? अगं बाई, लव्ह मॅरेज नाही, अरेंज मॅरेज नाही, मग कोणत्या प्रकारचं आहे? अगं मला तसं नव्हतं बोलायचं, तू शांत हो. आठवलं, आम्ही पहिल्या रात्री जेव्हा हॉटेलवर थांबलो होतो ना, तेव्हा बेड तुटला होता. अगं